आवर अरे म्हणा भाग पडणास. हॅलो. तिचा हलका आवाज होताच त्यासोबत त्याला काहीतरी किन ऐकू आली. पार्थ म्हणाला, मी खाली उभा आहे, तू खाली येतीस की मेहूवर इकडं तिकडं बघत म्हणाला. पण एका ठिकाणी नजर येऊन थांबली आणि स्वरा म्हणाली, नको तू नको येऊस, मी येते वर. बिचारा. 4-5 मुलींचा ग्रुप त्याला त्याच्याकडे एकटक बघताना दिसला, त्यामुळं त्याला अवघडल्यासारखं झालं. पण इकडं तू आलेला आहे आणि खालीच उभा आहे म्हणल्यावर ती बाबांना सांगून खाली जिन्याकडे आली होती. जिन्याच्या पायऱ्या उतरत होती ती. तो देखील त्या मुलीच्या नजरा बघून जिने चढू लागला. आता असं झालं होतं की ती जिने खाली उतरत होती तर तो वर जिने चढत होता. अशाच दोघांही एकमेकांसमोर उभे राहिले. तो पटकन समोर आल्याने ती थोडी दचकलीच होती, पण तोही काहीसा भांबवला, कारण समोर असणारी त्यांची प्रियसी आज साडीत होती. तो तिला एकटक बघत होता. क्रीम कलरची साडी आणि तिच्या किनाऱ्याला थोडं गोल्डन वर्क. सिंपल साडी होती ती, पण तिच्यावर खुलून दिसत होती. आज तिने वेणी न घालता अर्धे केस क्लिपमध्ये अडकून मोकळे सोडले होते. गळ्यात सोन्याची चेन होती. तिच्या हलक्या ब्राऊन डोळ्यात काजळ अगदी उठून दिसत होतं. आणि मग अशी जी त्याला किन ऐकू आली होती ते तिने घातलेल्या बांगड्यांची होती. पण आता त्याचं लक्ष या सर्वात उठून दिसणाऱ्या तिच्या ओठांवर गेलं. मरून कलरची लावलेली लिपस्टिक वर गेलं. तशा त्याच्या भुया आकसल्या. तो असा एकटक बघत आहे म्हणून ती लाजली होती. पण आता त्याच्या पाठीमागे खालच्या जिन्याने कोणीतरी वर चढत येत असल्याचं बघून ती गडबडली. आणि त्या गडबडीत तिने एकटक बघत असणाऱ्या त्याचा एक हात पकडला आणि त्याला ओढतच स्वरा म्हणाली, चला पटकन, येथे नका उभे राहू. पण तू काही जागचा हल्ला नाही. ती वरच्या पायरींवर आणि तो तिच्या समोर खालच्या पायरींवर. ती त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती. अशातच एक माणूस जो मागून जिने चढत होता तो त्यांना विचित्र नजरेने बघत होता. जिने चढत काय ती पुढं बोलतच होती की त्याने हातात असलेलं सगळं दुसऱ्या हातात पकडलं आणि तिच्या कमरेत हात घालत तिला स्वतःकडे ओढलं. बिचारी पायरीवरून पडेल म्हणून डायरेक्ट त्याच्या अंगावर आली होती आणि तोल सावरण्यासाठी तिचे दोन्ही हात आपोआप त्याच्या छातींवर गेले होते. पण शर्टही दोन्ही हातांच्या मुठीत घट्ट पकडलं गेलं. तिच्या पायांची बोटं काय ती पायरीला टेकली असतील, पण जेव्हा तिला त्याचा गरम स्पर्श तिच्या उघड्या कमरेंवर जाणवला तेव्हा तिची शरीराची लवनीलव ताट झाली होती आणि ती थोडी घाबरूनच त्याच्याकडे बघू लागली. पार्थ म्हणाला, आज तू जास्तच लिपस्टिक लावलेली तुला वाटत नाही का? असं बोलून त्याने तिला अजूनच जवळ ओढलं. त्यामुळे आता एकमेकांचे चेहरे खूपच जवळ आले होते. श्वास एकमेकांवर आदळत होते. स्वरा म्हणाली, पार्थ, असं नका ना करू प्लीज. असं म्हणत तिने त्याच्या छातींवर दाब देत त्याला मागे करायला सांगितलं. पण तिचा प्रयत्न अव्यर्थ गेला होता, कारण कमरेची पक्कड जास्तच घट्ट झाली होती. ओके, लिपस्टिकचं मी नंतर बघते. त्याने तिच्याकडे बघतच खाली डोळे केले, पण ते डोळे आता वर झालेच नाही, कारण आज पहिल्यांदा त्याला तिच्या मानेच्या थोड्या खाली असलेला तीळ दिसला होता. त्याची ती नजर बघून ती इकडं धडधड वाढलेलीच होती. स्वरा म्हणाली, पार्थ. त्याचं लक्ष वेधण्यासाठी तिने त्याला हलकेच आवाज दिला. मग त्याने त्या तिळांकडे बघत हुंकार दिला. वरच्या बाजूने आवाज आला तसं पटकन स्वराने असतो नसतो तितका जोर त्याच्या छातींवर लावत त्याच्यापासून लांब होत पटकन मागे वळली. वर नैना मुद्दाम नंदाची ॲक्टिंग करत खोकलत होती. तिला पाहून स्वरा लाजतच निर्यावर पकडत पायऱ्यां चढून वर गेली आणि तिला असं पळताना बघून त्याने इकडं नकारमार्थिक मान हलवली. लाई ही बघावं तेव्हा नुसतं लाजत असते. नैना म्हणाली, सर तुम्ही या ना वर. नैना पार्थला म्हणाली आणि त्याला स्वराच्या घरापर्यंत घेऊन आली. आता तर सगळी तयारी झालीच होती. म्हणजे घर तसं छोटंच होतं, पण तरीही इतका मोठा माणूस घरी येणार म्हणल्यावर थोडी जास्त साफसफाई झाली होती. आता स्वराचं साडी नेसायचं कारण संगीता होत्या, कारण आता मुलगा येतोय म्हणल्यावर त्यांनी अगदी टिपिकल अरेंज मॅरेज होतोय, तर मग स्वराने साडी नेसायलाच हवी हे आपले उच्च विचार चंद्रकांत यांच्यासमोर मांडले होते. आणि मग तिच्यासमोर उगाच प्रेमविवाहाची शंका येऊ नये म्हणून साडी नेसल्यावर विषय तिथेच थांबला. चंद्रकांत म्हणाले, या बसा. चंद्रकांत यांनी पार्थ आत येताच त्यांना सोफ्यावर बसायला सांगितलं. त्याने देखील हलकी स्माईल देत त्यांच्यासमोर येत खाली झुकून त्यांच्या पाया पडला. त्यांची ही कृती पाहून चंद्रकांत यांनी समाधानाने त्याला डोक्यांवर हात ठेवत आशीर्वाद दिला होता. पण इकडे संगीता आणि संध्या तर डोळे मोठे करून पार्थकडे बघत होते. इतका उंच, गोरापान आणि हँडसम, शिवाय कॅफेचा मालक असणारा मुलगा स्वराचा होणारा नवरा हा विचार एकतर त्यांच्या जेलिसी करून गेला. संध्याला देखील असाच मुलगा भेटावा इथपर्यंत त्यांचे विचार पोचले होते.
स्वरा किचनच्या ओट्यांजवळ उभी राहून गर्वाने त्यांच्याकडे बघत होती. त्यांची ही कृती तिच्या देखील मनाला भारावून गेली होती. ही संगीता, स्वराची आई. चंद्रकांत यांनी ओळख करून दिली. तो पुढं होत त्यांच्या देखील पाया पडला. संगीता म्हणाली, असू दे असू दे, असं म्हणत संगीता दात दाखवत म्हणाल्या, आणि ही माझी छोटी मुलगी संध्या. संध्या हसतच पारच्या समोर उभी राहिली. संध्या म्हणाली, हॅलो जुजू. तिच्या जुजू बोलण्याने त्याने तिला हसून प्रतिसाद दिला होता आणि त्याने हातातल्या पिशव्या संध्याच्या हातात दिल्या. तिने देखील त्या पिशव्यांना बघत खुश होत हातात घेतल्या. म्हणाला, स्वरा कम. त्याने थोडं मोठ्या आवाजात तिला आवाज दिला, पण असं सर्वांसमोर असं तिला त्याने बोलवल्याने तिने घाबरून चंद्रकांत यांच्याकडे पाहिलं, जे की हसूनच बघत होते. संगीता म्हणाली, अगं जा बोल त्यांच्यासोबत. संगीता हसूनच स्वराला म्हणाल्या, तेच हो तेच, की पैसा बोलत आहे. आता ती साडीच्या पदरांचं टोक दोन्ही हातात पकडत त्यांच्या समोर आली. दिस इज फॉर यू, असं म्हणत त्याने तो लाल धम्मक गुलाब असलेल्या फुलांचा बुके तिच्या समोर केला. तिने गालात हसत तो बुके हातात घेतला आणि लगेच मागे होत तो एका टेबलवर ठेवला. संध्या तर लगेच तो बुके हातात घेऊन बघू लागली होती. पार्थ आणि चंद्रकांत दोघेही आता सोफ्यांवर बसले आणि आता सुरू झाली स्वरा आणि पार्थच्या लग्नाची बोलणी. तेवढ्याच वेळात त्याला चहा, पाणी, नाश्ता देण्यात आला होता, पण त्याने फक्त थोडा नाश्ता करतो म्हणून सांगून त्यांचं मन समाधान केलं. पार्थ म्हणाला, काका मला जास्त फिरून बोलायला आवडत नाही, म्हणून स्पष्टच बोलतो की तुम्ही आणि स्वरा कर्नाटकला शिफ्ट व्हा. त्याचा शांत पण करारी आवाज त्या 20x20 खोलीमध्ये पसरलेला होता. आता घरात शांतता होती. त्या शांततेला चिरत चंद्रकांत यांनी घसा खावरत बोलायला सुरुवात केली. चंद्रकांत म्हणाले, पार्थ, तुम्ही इकडे येण्याचं कारण मला तर समजलेलंच आहे, पण मला असं वाटतं माझी मिसेस त्यांना देखील तुम्ही तुमच्याबद्दल सांगितलं तर बरंच होईल. चंद्रकांत यांनी चांगलं डोकं चालवलेलं होतं. संगीताताईही खुश झाल्या होत्या. पार्थकडे बघून म्हणाल्या, स्वरा जेथे जॉब करते त्या कॅफेचा मी ऑनर आहे. मी कर्नाटकमध्ये असतो. तिकडं माझं घर, स्वतःची फॅक्टरी आहे, पण माझी V&B ब्रँड कॉफींची चेन महाराष्ट्रात पसरलेली असल्याने मी मुंबईला माझं स्वतः अपार्टमेंट घेतलेलं आहे. घरी माझी आई आणि मी असतो. मला तुमची मुलगी स्वरा आवडते आणि मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे. सो तुम्ही आम्हाला लग्न करायची परवानगी द्या. त्याने आपलं बोलणं पूर्ण केलं आणि सर्वांकडे पाहिलं तर सगळे डोळे मोठे करत त्यांच्याकडे बघत होते, कारण त्याने सगळं अगदी नॉन स्टॉप सांगितलं होतं. हे नक्की मागणे टाकायला आले आहेत की मार्केटिंग करायला आलेले आहे, असं कोण बोलतं? स्वरा मनातच चेहऱ्यांवर टेन्शन घेऊन मान हलवून म्हणाली. पार्थने स्वरांकडे पाहिलं तर ती बिचाऱ्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती आणि त्याने असे एक्सप्रेशन दिले की मी काय केलं. याही शांततेत चिरत चंद्रकांत बोलले, अच्छा अच्छा, छान, तुमची फॅक्टरी छान आहे. संगीता, तुला काय वाटतं? आपण होकार द्यायचा ना? चंद्रकांत यांना उत्तर तर माहिती होतं, पण तेच हो. संगीता म्हणाली, हो हो, माझा होकारच आहे या लग्नाला. स्वरा सुखी राहील आणि महत्वाचं हे लग्न झालं तर आपली स्वरा. संगीता दात दाखवत पुढे बोलतच होती की आपली बायको पुढं काय बोलणार हे जाणून चंद्रकांत यांनी त्यांना मध्येच थांबवत चंद्रकांत म्हणाले, आमचा होकार आहे या लग्नाला. संगीता, आधी पेढे ठेवू, बघू देवांजवळ. त्यांनी डोळ्यातील संगीतांना दटावत संगीता म्हणाली, हो हो ठेवते. असं म्हणत संगीताताईंनी देवांजवळ पेढे ठेवले आणि हात जोडले. अगं स्वरा, तू ये ना, पाया पडून घे. नशीब काढलंच ग मुली. स्वरा देखील देवांजवळ येऊन मनोभावे पाया पडली आणि मनातच देवांचे आभार मानले. पार्थ म्हणाला, अंकल, मला तुमच्यासोबत थोडं बोलायचं आहे दुसऱ्या विषयांवर. पार्थने थोडं सावरून बसत म्हणाला. चंद्रकांत म्हणाले, तुम्ही आधी मला अंकल नका बोलू. स्वरा मला बाबा बोलते, तुम्हीही मला बाबा बोललात तरी चालेल. चंद्रकांत हसत म्हणाले. पार्थ म्हणाले, हा ते बाबा, तुमच्या ऑपरेशन बद्दल बोलायचं होतं. सुरुवातीला पार्थ त्यांना बाबा बोलायला थोडा अवघडला, पण आता त्याला ते योग्यही वाटत होतं. चंद्रकांत म्हणाले, हो, तुमची खूप मदत होते, त्यासाठी मी खूप आभारी आहे तुमचा. चंद्रकांत हलके हसत म्हणाले. पार्थ म्हणाला, बाबा, आता जसं तुम्ही मला बाबा बोलायला सांगितलं तसं तुम्हीही मला अहो जाऊ नाही केला तरी चालेल प्लीज. पार्थ शांतपणे थोडं बोलला. संगीता ते दोघे बोलत होते तेव्हाच पेढ्यांचा बॉक्स घेऊन आल्या आणि गोड करा म्हणत एक पेढा पार्थ आणि बाकी सर्वांना देत हसतच सोफ्यांवर बसल्या. संगीता म्हणाली, अगदी बरोबर बोलताय तुम्ही जावई. आता लग्न होते म्हटल्यावर नातीही बदलणारच ना. संगीता पार्थच्या बोलण्याला दुजारा देत म्हणाल्या. चंद्रकांत मनातच आपल्या बायकोने जास्त काही बोलू नये म्हणून काळजीत होते. संध्या तेथेच तिच्या मम्मीच्या बाजूला उभी होती आणि स्वरा मधून मधून तिच्या पार्थकडे बघत होती. चंद्रकांत म्हणाले,
मी प्रयत्न करीन. पार्थ म्हणाला, तर बाबा माझं डॉक्टर गावंडे यांच्यासोबत बोलणं झालेलंच आहे. त्यांचं आणि माझं तुमच्या ऑपरेशनबद्दलही बोलणं झालेलं आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.